राम राम. मी प्रकाश महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. आज मला सकाळी सकाळी एक उर्दूचा खूप चांगला शेर असाच आठवला. तो असा आहे, खुदी कहे और खुदी समझे तो क्या समझे, खुदी कहे और खुदी समझे तो क्या समझे, ये बात और है दूसरा कोई कहे और हम समझे. म्हणजे स्वतःच सांगायचं आणि स्वतःच विचारायचं समजलं का, हे काही बरोबर नाही. समोरच्याने सांगितलं आणि आपण ऐकलं तो खरा संवाद आहे. पण काही लोकांना सवय असते स्वतःची टिमकी वाजवण्याची आणि मग दरबारी लोक त्यांना प्रोत्साहन देत असतात. आता मला शेर का आठवला हे पुढे तुम्ही व्हिडिओ ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. काही वर्षापूर्वी महाराष्ट्रात ब्ल्यू प्रिंट नावाचा एक शब्द खूप गाजला. म्हणजे कुठे गेलं तर ब्ल्यू प्रिंट कुठे. मग त्या ब्ल्यू प्रिंटवरून अगोदर चेष्टा होऊ लागली, मग त्याची कुचेष्टा होऊ लागली आणि खुद्द ब्ल्यू प्रिंटच्या निर्मात्यानेच त्याच्यावर एक अश्लील विनोद केला की लोक मला आता पत्रकार मला विचारतात तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे. आता कुणी असा पत्रकार हिंमत राज ठाकरेला विचारायची करू शकणार नाही, पण राज ठाकरेंची विनोदी बुद्धी आहे. त्यांनी स्वतःच्याच ब्ल्यू प्रिंटला ब्ल्यू फिल्म म्हणल्यावर बाकीच्यांना हसण्याशिवाय काय दुसरं गत्यंतर आहे. राज ठाकरे एक अत्यंत कल्पक व्यक्ती आहे. म्हणजे त्यांच्या कल्पनेची उडान त्याला मर्यादा नाही. कारण वर्षातले काही दिवस ते परदेशात असतात, मग तिथं जे काही चांगलं पाहतात ते आपल्या भारतात व्हावं अशी त्यांची इच्छा असते. भारतातल्या शहराविषयी त्यांचं काही मत आहे आणि त्यांना एक संधी नाशिकमध्ये मिळाली त्यावेळेस त्यांनी ते नाशिकमध्ये करून दाखवलं. म्हणजे आजही नाशिककरांची तहान ही त्यांचीच देणगी आहे. म्हणजे महानगरपालिका त्यांच्या ताब्यात आल्यानंतर त्यांनी काही गोष्टी केल्या. त्यातला गोदा पार्क नंतर महापुरामध्ये त्या गोदा पार्क बिचारा वाहून गेला, तो गोष्ट वेगळी. एक चांगला उद्यान त्यांनी केलं. स्वर्गवासी बाबासाहेब पुरंदरेच्या सहकार्याने आणि प्रेरणेतून एक शस्त्रागार त्यांनी उभा केलं. खूप चांगल्या गोष्टी केल्या. कारण नाशिककरांनी त्यांना भरभरून तशी सत्ताही दिली, पण नंतर ती त्यांना टिकवता आली नाही. याची अनेक कारणे, त्याचा आज चर्चेचा विषय नाही आहे. विषय असा आहे की आपल्या राज्यातल्या शहराची ब्ल्यू प्रिंट मांडणारी ही व्यक्ती गेल्या 2-4 दिवसात त्यांना काय झालं काही कळतच नाही हो. म्हणजे दुसऱ्या कुणी शहराच्या प्रगतीचा आराखडा मांडला तर त्याला ते चक्क नाकं मुरडू लागले, त्याच्यात दोष शोधू लागले. बघा ना, काही म्हणजे वर्षापूर्वी पुण्यात गेले आणि काय सांगितलं, अहो पुणेकराला मेट्रो नको आहे का, तुम्ही पुणेकराला मेट्रो लादताय. बरे कोण म्हणले, राज ठाकरेच म्हणले. कोणी पुणेकर म्हणल्याचं आठवत नाही. हे जसं काही पुणे यांच्या 7-12वरच दिलं आहे, त्या राणा भीमदेवी थाटात ते म्हणले काय करायचे, पुणेकराला सवय नाही, काढली स्कूटर गेले. आज त्या पुणे शहरामध्ये मेट्रो ओसंडून वाहत आहे, लोकांचा एवढा मोठा प्रतिसाद आहे. पण मेट्रो ही कल्पना दुसऱ्या कोणी सांगितली म्हणून त्या कल्पनेला विरोध. आता मला सांगा, मुंबई ते गोवा हा महामार्ग किमान 20 वर्षापासून याचा प्रश्न आहे. अगदी 18 वर्ष तर नक्कीच आहे. त्यात काँग्रेसची सत्ता होती, त्यात महायुतीची सत्ता होती, काही वर्ष यांच्या दादूची म्हणजे उद्धव ठाकरेची सत्ता होती. त्यांना आत्ताच कसं आठवलं या महामार्गावर निरीक्षण करण्याचं. 1-2 वर्षापूर्वी त्यांचे चिरंजीवसुद्धा त्या पनवेलपासून खाली पात्रादेवीपर्यंत पायी जाणार असं घोषणा केली, पण ते 15-16 किलोमीटरमध्येच ती घोषणा हवेत विरली. कारण त्यांचं असंच आहे, म्हणजे पनवेलमध्ये डान्स बार म्हणायचे, एखादा बार फोडायचा आणि नंतर पुन्हा काय होतं कळत नाही, पुन्हा त्या डान्स बारचं पुढे काय झालं आणि काय नाही. आता त्यांनी एक वक्तव्य असं केलं, म्हणजे हे मिसिंग लिंक एवढ्यासाठी केलं आहे की लोणावळ्याच्या पर्यटन व्यवसायावर परिणाम व्हावा. मला कधी कधी नवल वाटतं, राज ठाकरेला अशी खोटी माहिती कोण देतो. खोटी माहिती देतात हे मला माहिती आहे, आणि मग राज ठाकरे तोंड कशी पडतात. अहो मिसिंग लिंकचा लोणावळ्याच्या पर्यटनाचा काय संबंध आहे हो. ज्याला लोणावळ्यात जायचं, भुसी डॅमवर जायचं किंवा लोहगड किल्ल्यावर जाऊन कुणाला ढकलून द्यायचं, ते मिसिंग लिंकचा वापर नाहीत करत. ते जुना मुंबई पुणे मार्गाचा वापर करतायत. पण मिसिंग लिंक एवढ्यासाठीच केलं
म्हणजे बसल्या बसल्या पिल्लू लोणावळ्याकरच्या मनात दिलं सोडून. तसं काही नाही आहे. अहो तुम्ही स्वतः जिथं आपल्या महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट मांडायला गेलात, मग एखाद्या राज्यकर्त्यांनी ब्ल्यूप्रिंट मांडली आणि त्या राज्यकर्त्याचं तुमचं आता जमत नाही म्हणून त्याच्यात तुम्ही दोष हुडकताय. आता त्यांनी काय सांगितलं म्हणले, तिसऱ्या मुंबईची काय गरज आहे. आता बघा तिसऱ्या मुंबईत काय काय होणार आहे हे स्वतः खुद्द राज ठाकरेंनीच पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. काय सांगितलं, तिथं एज्युकेशन हब होणार आहे, तिथं मेडिकल हब होणार आहे, तिथं स्पोर्ट्स सिटी होणार आहे, तिथं एज्युकेशन सिटी होणार आहे, तिथं BKC सारखं व्यापारी संकुल होणार आहे, अजून काही काही होणार आहे असं त्यांनी ते सगळं सांगितलं. विमानतळ होणार आहे. आणि थोड्या वेळाने पत्रकारालाच ते म्हणतात की तिसऱ्या मुंबईमध्ये काय होणार आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला माहीत आहे का. ते बऱ्याच म्हणजे मी काही दाखवणार नाही, ते प्रसारमाध्यमावर ती क्लिप फिरते. म्हणजे मला कधी कळलं नाही राजसाहेब त्या आमिर खानच्या तिसऱ्या लग्नाला काय उपस्थित राहिले का त्या गजनी चित्रपटाचा एवढा त्यांच्यावर परिणाम झाला की आपण आधी काय बोलत आणि नंतर काय बोललोत. मला सांगा तुमच्याशिवाय या महाराष्ट्राचा चांगला विचार कोणी करू शकत नाही का. आणि कुणी चांगला विचार केला त्याचं कौतुक करा ना. जमिनी विकू नका, खरंच विकू नका, जमीन राखा. पण माझी जेवढी माहिती आहे महाराष्ट्राची, तर रायगडचा काही भागपासून पालघरपर्यंत ह्या सगळ्या जमिनी खारपट आहेत, शेतीसाठी फार उपयोगी नाही आहेत. सरकारनं जमिनी ताब्यात घेतल्यावर त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे. जमीन विकसित केल्यावर त्यातला 15% शेअर मूल मालकाला मिळाला पाहिजे. स्थानिक लोकांना नोकरीत प्राधान्य मिळालं पाहिजे, व्यवसायात प्राधान्य मिळालं पाहिजे. अहो तुम्ही म्हणता तिसरा विमानतळ कशाला. मला सांगा आयुष्यात शेवटचं बस स्टँडवर जाऊन कोणत्या बसमध्ये तुम्ही बसला होतात. तुम्ही आणि तुमच्या नंतरच्या येणारी पिढी विमानातच जन्मली आहे. आणि तरी तुम्हाला तिसऱ्या विमानतळाचं वावडं, वाढवणा बंदरचं वावडं. म्हणजे जगातल्या सगळ्यात मोठ्या बंदरापैकी ते एक बंदर होणार आहे. मग अशा वेळेस तुम्ही दुसऱ्याने काही प्रगतीचा आराखडा मांडला की त्याला नाव ठेवता आणि आपल्या ब्ल्यूप्रिंटचं कौतुक आपणच करत फिरता. हे दुटप्पीपणा कसा आहे. म्हणजे ब्ल्यूप्रिंटचा दुसऱ्या प्रगतीशी विरोध कसा असू शकतो. तुम्ही नव्या मुंबईचं उदाहरण देता, तुम्ही कोचिंग क्लासचं उदाहरण देता, कॉलेजेसचं उदाहरण देता. अहो यांच्यावर तर तुमचे कार्यकर्ते पोट भरतायत. कशा नव्या मुंबईमध्ये मेडिकल इंजिनिअरिंगच्या जागेसाठी दडपण आणलं जातं, दबाव आणला जातो, तोडफोडीची भाषा केली जाते. अहो माथाडी कामगार म्हणजे डोक्यावर ओझं वाहणारा माथाडी कामगार. त्या माथाडी कामगारचा तुमचा नेता 8-9 हजाराच्या स्लीपर घालतो म्हणे. आम्ही तर काही पाहिलं नाही. करोडो रुपयाच्या बंगल्यात राहतो आणि माथाडी कामगारच्या डोक्यावरचं ओझं कमी होत नाही. मला सांगा राजसाहेब, आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटायचा, कारण तुम्ही स्पष्ट सांगायचे की राजकारणावर माझं पोट नाही, माझा व्यवसाय आहे. पण त्या व्यवसायाला राजकारणाचा आधार आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. आणि आर्य चाणक्यानं म्हणल्यासारखं जर राजा व्यापारी झाला तर त्याच्या राज्याचं काय होईल सांगण्याला कोणी भविष्यकार लागणार नाही. तसं नेताच व्यावसायिक झाला तर कार्यकर्ते धंदेवाईकच होणार. दुसरं काय. ते मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन सीट मागणार, ते शाळेमध्ये तुमच्या नावावर जाऊन सीट मागणार आणि मग काय करणार हे तुम्हालाही माहिती. राज ठाकरे आपल्या ब्ल्यूप्रिंटचं कौतुक करताना दुसऱ्याच्या प्रगतीच्या आलेखाला कमी लेखू नका. धन्यवाद.